हरी भजन हे धवळिले जग, चुकविला लाग कळी काळाचा, कोणाही न लगे साधनाचा पांग, करणे केला त्याग देह बुद्धी. हरी भजन हे धवळिले जग, चुकविला लाग कळी काळाचा. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा, तुका म्हणे सुख समाधी हरिकथा, नेने भवव्यथा गाईल तू. हरी भजन हे धवळिले जग, चुकविला लाग कळी काळाचा. विठ्ठल विठ्ठल अधिकरण, तेचे वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे. ते नमस्कारुणी आता काय माझे वाणी मानेल संतांसी. रंजवू चित्तासी आपुलिया माझे वाणी तुझे वर्णे गुणनाम. ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू. संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम्. अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो पुनातीत एका. जयाचे निनामे चुके जन्मव्यथा. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. विठ्ठल विठ्ठल संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. हरी भजन हे धवळिले जग, चुकविला लाग कळी काळाचा. सेवेकरता निवडलेला अभंग हा महान भगवत भक्त विश्ववंद्य अनंत कल्याण मूर्ती विश्वोद्धारक श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अतिशय महत्त्वाचा सर्वांच्या परिचयाचा पाठांतरातला अभंग असून या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबराय आम्ही आमच्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ असणारी साधना नेमकी कोणती केली आणि त्या साधनेचा परिणाम व्यष्टी रूपाने आणि समष्टी रूपाने काय झाला याचं चिंतन करणारा हा अभंग आहे. विठ्ठल विश्वमाऊली भगवान ज्ञानोबराय वैराग्य रागर श्री जगद्गुरु श्री तुकोबराय शांती ब्रह्मनाथ महाराज प्रातस्मरणे स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज वारकरी संप्रदायातील सकल संत मांदियाळी आणि वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत भगवान श्री विठ्ठल पांडुरंग परमात्मा यांच्या अपार अलौकिक अहैतुकी दयेमुळे कृपेमुळे पुण्यसलेला गोदावरी मातेच्या तीरावरती साक्षात प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री तुकाराम बाबा यांच्या समाधीस्थळाच्या समोर या समाधीच्या स्पंदनामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण या चिंतनासाठी प्रवृत्त झालो आहोत. परमपूज्य परमसिद्धे प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री तुकाराम महाराज बाबा यांच्या 53व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने आणि परमपूज्य परमसिद्धे प्रातस्मरणीय काशीनाथ बाबा यांच्या 10व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने चालत असलेला हा 10 दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह भव्य दिव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी संस्थांचे सर्व पदाधिकारी आणि परमपूज्य परमश्रद्धेय बाबाजींच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने
खेडले गावासहित श्रीक्षेत्र खेडल्यासहित पंचकृषीतील सर्व भाविकांच्या अतिशय सहकार्याने प्रारंभ झालेला हा कालपासून उत्सव काल परमपूज्य परमसिद्धे प्रातस्मरणीय बाबांचा पुण्यतिथी सोहळा पार पडला। आजची सेवा म्हणजे काशीनाथ बाबांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या उत्तर कालातली आणि तुकाराम बाबांच्या समाधी सोहळ्याच्या पूर्वसंध्येची ही कीर्तन सेवा आहे। विठ्ठला विठ्ठला। उपस्थित क्षेत्रवासातील सर्वच वारकरी मंडळी, भाविक मंडळी, भक्तिवती माता आणि परिसरातून भव्य प्रमाणामध्ये उपस्थित असणारे आपण सर्व भाविक मंडळी, संस्थांवरती प्रेम करणारे या ठिकाणी सर्वजण आवर्जून उपस्थित आहेत। परमपूज्य परमश्रद्धेय बाबाजी पुढे बसलेले आहेत। मला वाटत होतं आपण तिथे आहात, तिथेच जर राहिले असतात तर आम्हाला 2 शब्द बोलता आले असते काहीतरी पण अगदी प्रारंभापासून म्हणजे मला बोलायच्या अगोदरपासूनच आपली उपस्थिती आहे। पण तुम्ही संत माझ्याकडे या न्यायाने मी बोलण्याचा प्रयत्न करेल। विठ्ठला फार मोठी ही परंपरा आहे। गेली अनेक वर्षानुवर्षे ही परमार्थाची धारा या ठिकाणी तेवत अशा प्रकारची आहे। त्या परंपरेचा उल्लेख आणि त्या परंपरेचा महिमा, त्या परंपरेतील सत्पुरुषांचा अधिकार, अभंगाच्या संबंधाने पदाची पूर्ण संधी या दृष्टीने पदापदाचा शब्दाचा अर्थ घेऊन त्या संगतीने त्यांच्या संगतीचा एक प्रकारच्या चिंतनाचा प्रकार आपण अभंगाच्या संबंधानेच बघणार आहोत। म्हणून परिहारामध्ये जास्त वेळ न देता उपस्थित संस्थांवरती सर्वच प्रेम करणारे गायनाचार्य, मृदंगाचार्य, महाराज मंडळी, कीर्तनाचार्य, कथाकार सगळीच मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत। खरं म्हणजे आपल्यासमोर माझ्यासारख्याने काही बोलावं असं माझ्याकडं काही नाही, तरी देखील बाबांजींची आज्ञा आणि केशव महाराजांचं मला हे सांगणं आणि त्या दृष्टीने या ठिकाणी उभा राहण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे, बाकी दुसरं काही नाही। विठ्ठला बाबांच्या सेवेकरता तुकोबरायांचा एक गोड अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे की ज्या अभंगामधून तुकाराम महाराजांनी आपण सर्वश्रेष्ठ असणारी साधना कोणती केली त्याचा उल्लेख करून त्या साधनेचा परिणाम आपल्याला लक्षात आणून दिलेला आहे। महाराजांचं जीवन जर बघितलं तर भक्ती साधनेला, नाम साधनेला वाहून घेतलेलं जीवन होतं महाराजांचं। ते साधना करत असताना रात्र न कळे, दिवस न कळे, अंगी खेळे दैवत। जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन एवढं नामधारकाचं जीवन होतं, एवढं नामनिष्ठ जीवन होतं। नामचिंतन करत असताना रात्रही कळत नव्हते आणि दिवसही कळत नव्हता। मला वाटतंय सध्याच्या काळामध्ये आपल्यालाही रात्र कळत नाही, दिवस कळत नाही, पण नामचिंतनाच्या बाबतीमध्ये नाही, दुसऱ्या कामासाठी। जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जीवन नामधारकाचं जीवन, रात्रंदिवस अशा प्रकारचं नामचिंतन साधना करायची। महाराजांना कोणी विचारलं असेल, महाराज कोणती साधना करतायत, काय करतात, किती श्रेष्ठ आहे ती साधना? तुकाराम महाराज म्हटले, आम्ही जी साधना करतो ती एवढी श्रेष्ठ साधना आहे की त्या साधनेवरून समाधीचं सुख देखील ओवाळून टाकावं, एवढी मोठी श्रेष्ठ साधना आहे। समाधीचे सुख सांडावो वाळू, समाधीचे सुख सांडावो वाळू, समाधीचे सुख सांडावो वाळू, समाधीचे सुख सांडावो वाळू। ऐसाया कीर्तनी ब्रह्मरसा, ऐसाया कीर्तनी ब्रह्मरसा, समाधीचे सुख सांडावो वाळू, समाधीचे सुख सांडावो वाळू। ऐसाया कीर्तनी ब्रह्मरसा, ऐसाया कीर्तनी ब्रह्मरसा, समाधीचे सुख
करता आम्ही ते साधना केली ती एवढी श्रेष्ठ साधना आहे की त्या साधनेवरून समाधीचं सुख देखील ओवाळून टाकावं. मला वाटतं या नामचिंतना समोर तुकोबाराय समाधीचं सुख देखील ओवाळून टाका म्हणतात. आम्ही टाकतो, किंबहुना टाकलं पाहिजे. अशा पद्धतीने तुकाराम महाराजांची उंची. मला वाटतं ज्या साधनेसाठी तुकाराम महाराजांनी समाधीचं सुख बाजूला केलं त्या साधनेसाठी मला वाटतं आपण कमीत कमी झोपेचं सुख तरी बाजूला करायला पाहिजे. एवढी श्रेष्ठ साधना. पण बऱ्याचशा माणसाला तिकडे जाग असते पण कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर नेमकी झोप येते. समाधीचे सुख सांडा ओवाळून ती साधना एवढी श्रेष्ठ साधना आम्ही केली आणि ते साधना करत असताना संसाराचा अजिबात विचार केला नाही. संसाराकडे मागे फिरून सुद्धा आम्ही पाहिलं नाही. ती साधना करत असताना केवळ साधना आणि साधना आम्ही करत राहिलो. तुकाराम महाराज म्हणतात. प्रस्तावनेच्या संबंधाने 4 शब्द समोर ठेवतो, लवकर अभंगामध्ये प्रवेश करतो. एक वर्ग जगामध्ये असा आहे केवळ संसार करतो, परमार्थ करत नाही. दुसरा वर्ग या जगामध्ये असा आहे परमार्थ करत असताना दिसतो वरून वरून पण आतून संसार करतो. तिसरा वर्ग या जगामध्ये असा आहे प्रारब्ध प्राप्त देवाने मला संसार दिला म्हणून कर्तव्य बुद्धीने संसार करतो पण अंतःकरणातून परमार्थाची ओढ आहे. आणि चौथा वर्ग मात्र परमार्थ करत असताना संसाराचा अजिबात विचार करत नाही. संसारावरती पूज्य ठेवून तो परमार्थाला लागतो. विठ्ठला विठ्ठला पहिला वर्ग आहे केवळ संसार करतो, परमार्थ करत नाही, संसार करतो फक्त. या वर्गाचं वर्णन करत असताना विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी हरिपाठाच्या अभंगामध्ये गोड वर्णन केलेले. ज्ञानोबाराय म्हणतात संसार करतो यात नवल नाही, पण तो संसार करत असताना तेवढाच सायासाने दिवसाही करतो आणि तेवढ्या सायासाने रात्रीही करतो. सायासे करीसी प्रपंच दिनानिसी हरिसी न भजसी कवन्या गुणे हरिसी न भजसी कवन्या गुणे हरिसी न भजसी कवन्या गुणे सायासे करीसी प्रपंच दिनानिसी हरिसी संसार तो करतो. सायासे करीशी प्रपंच, प्रपंच सायासाने करतो आणि केवळ दिवसाच नाही तर रात्री देखील दिननिशी दिवसाही तेवढ्याच प्रयत्नाने संसारच करतो आणि रात्री देखील तेवढ्याच प्रयत्नाने संसारच करतो. महाराज म्हणतात वाढावे संतान गृही व्हावे धन धान्य. हे वाढलं पाहिजे. केवळ संसार करणारा हा वर्ग आहे. महाराजांचे शब्द आहेत वाढावे संतान. या शब्दावरती बोलत असताना आमचे परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय वैकुंठवासी सद्गुरू श्री बाजीराव बाबा जवळेकर गुरुवारे बाबा म्हणायचे तुकोबारायांचे शब्द आहेत वाढावे संतान, वाढावे सैतान नाही. सैतान वाढले नाही पाहिजे, संतान वाढले पाहिजे. प्रत्येक जीवाची अपेक्षा असते, संसारिक जीवाची अपेक्षा असते संतान वाढलं पाहिजे. पण काहीच्या दुर्भाग्याने संतान वाढण्याच्या ऐवजी काय वाढतात? सैतान वाढतात. सैतान कशाला म्हणायचं, संतान कशाला म्हणायचं? एकाचा अर्थ सांगितला की त्याच्या विरुद्ध जो आहे तो आहे. संतान त्याला म्हणतात ज्याला देव कळतो, धर्म कळतो, आपला इतिहास कळतो, परंपरा कळते, आई वडील ज्याला कळतात त्याला संतान म्हणतात. आणि मला वाटतं याच्यापैकी ज्याला काहीच कळत नाही त्याला सैतान म्हणतात. पण सैतान वाढले नाही पाहिजे, संतान वाढावे संतान. अर्थात ही प्रापंचिक भूमिका आहे. म्हणून या जगामध्ये पहिला एक वर्ग असा आहे केवळ आणि केवळ प्रपंचच करतो, परमार्थ करत नाही. दुसरा वर्ग या जगामध्ये असा आहे परमार्थ करत असताना दिसतो, वरून वरून परमार्थ करत असताना दिसतो, पण आतून प्रपंचाची अभिलाषा असते. अंतरी संसार भक्ती बाह्यात का तुकोबाराय म्हणतात. अंतरामध्ये संसार असतो पण वरून वरून भक्ती करत असताना दिसतो. मला वाटतंय कोणी जर प्रश्न केला हा वर्ग नेमका कुठे आहे
तर इकडे तिकडे कुठेच बघू नका, फक्त आमच्याकडे बघा. विठ्ठल विठ्ठल. वरून परमार्थाचं सोंग घेणारा एक वर्ग आहे, पण आतून मात्र प्रपंचाच्याच विषयी प्रयत्न करतात माणसं. हा वर्ग बहुतांश प्रमाणे संप्रदायामध्ये पुष्कळ प्रमाणामध्ये हा वाढलेला आहे. एक काळ आपण बघितलेला आहे, तो प्रत्यक्ष बघितलेला आहे. परमपूज्य स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री तुकाराम बाबांचं जीवन आपण अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे. काशीनाथ बाबांचं, माऊली बाबांचं जीवन आपण अनुभवलेलं आहे. या लोकांनी या महात्म्याने परमार्थ करत असताना वरून वरून केला नाही, आतून परमार्थ केला. विठ्ठल विठ्ठल. दुसरा वर्ग वरून परमार्थ करत असताना दिसतो, पण आतून प्रपंचविषयीची अभिलाषा असते. हा दुसरा वर्ग. तिसरा वर्ग या जगामध्ये असा आहे, प्रारब्ध प्राप्त कर्तव्य म्हणून संसार करतो, पण अंतःकरणातून ओढ मात्र परमात्म्याच्या चरणाकडे असते त्याची. तुकोबरायांचं गोड प्रमाणे तुकोबराय म्हणतात, देवा प्रारब्ध प्राप्त कर्तव्य म्हणून मी संसार करील, माझ्या वाट्याला आलेलं मी कर्म करेल ते, पण ते कर्म करत असताना तुझं नाम घेण्याचं मी कधी विसरणार नाही. आले भागा ते करीतो, आले भागा ते करीतो. प्रारब्ध प्राप्त मला तू संसारामध्ये घातलंस म्हणून कर्तव्य बुद्धी म्हणून मी संसार करेल, पण तो संसार करत असताना तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो, तुझे नाम उच्चारितो. आले भागा ते करीतो. भागा आले ते करीतो. जे भागाला आलेला आहे, वाट्याला आलेला आहे, जो संसार मला देवाने दिलेला आहे, माझ्या वाट्याला आलेला आहे, तो करीतो. पण तो करत असताना तुझे नाम उच्चारितो. देवा- पोटा पुरते काम, मग अगत्य तो राम, मग अगत्य तो राम, मग अगत्य तो राम. पोटा पुरते काम, अगत्य ते काम, मग अगत्य ते राम, मग अगत्य तो राम. पोटापुरते काम, पोटाला लागतंय याच्याकरिता कर्तव्य बुद्धीने मी संसार करील, पण खरं म्हणजे माझी ओढ जी आहे ते नामचिंतनामध्ये आहे, म्हणजे परमार्थामध्ये आहे. म्हणून हा तिसरा वर्ग आहे. कर्तव्य बुद्धीने संसार करतो, अंतःकरणातून परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी चरणाकडे त्याची ओढ आहे. आणि चौथा वर्ग या जगामध्ये असा आहे, परमार्थ करत असताना संसाराचा अजिबात विचार करत नाही, किंबहुना परमार्थ करण्याकरिता त्याने संसाराचा त्याग केलेला असतो. विठ्ठल विठ्ठल हो बराय म्हणतात, तुका म्हणे शूर झालो बाहेर आलो संसार. आम्ही संसारातून बाहेर आलो आणि म्हणूनच की काय शूर झालो. संसारातून बाहेर पडणे एवढी सोपी गोष्ट नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जगामध्ये खरा शूर तोच आहे ज्याने संसार जिंकला आहे. जिंकावा संसार, जिंकावा जिंकावा संसार,
संसार येणे नावे तरी शूर, आणि ज्याने संसार जिंकला नाही त्याचं वर्णन मग द्रौपदामध्ये विठ्ठल विठ्ठल संसारातून आम्ही बाहेर आलो, आणि बाहेर आल्याच्या नंतर महत्वाची गोष्ट म्हणजे पुन्हा आम्ही संसारात गेलो नाहीत. तुका म्हणे शूर झालो, बाहेर आलो, संसारातून आम्ही बाहेर आलो, पण बाहेर आल्याच्या नंतर पुन्हा संसारामध्ये घुसलो नाहीत. नाहीतर बऱ्याचदा असं होतं, काही काही लोक संसारातून बाहेर येतात पण बाहेर आलेले पुन्हा मध्ये शिरतात. बऱ्याचदा असं होतं. हे का असं होतं? ज्याने वैतागून संसार सोडलेला आहे असे माणसं बाहेर जास्त काळ टिकू शकत नाहीत, पुन्हा मध्ये ते संसारामध्ये आल्याशिवाय राहतात. छोटंसं उदाहरण आहे. एक म्हातारा संध्याकाळच्या वेळेला म्हातारीला सांगितलं, उद्या उठल्याबरोबर मी माझी पिशवी घेऊन निघणार. एक काळ तो पाहिलेला आहे मी की माझ्या शब्दाशिवाय घरामध्ये काहीच होत नव्हतं, पण मला ही वेळ आलेली आहे पाहण्याची की माझ्या शब्दाला आज काहीच किंमत नाही. काय करायचं घरामध्ये राहून? मुलगा मनासारखा ऐकत नाही, सून ऐकत नाही, पत्नी ऐकत नाही, काय नाही. म्हणून म्हातारीला जवळ घेतलं आणि सांगितलं, उद्या उठल्या उठल्या संसाराला मी सोडून जाणार, घरदार सोडून जाणार, पुन्हा परत येणार नाही. उमरा ओलांडल्याच्या नंतर पुन्हा उमऱ्याच्या आत पाऊल टाकणार नाही. प्रतिज्ञा केली रात्रीच्या वेळेला. सकाळी उठल्याबरोबर सर्व आवरल्याच्या नंतर पिशवी वगैरे भरली आणि निघाला. निघत असताना मनामध्ये विचार केला, फार लांब जाण्याच्या अगोदर स्वतःच्या शेतात जाऊन बसू थोडं. फार जर लांब गेलोत आणि मुक्कामी जर परत येण्याची जर वेळ आली तर मुक्कामाला जर तेवढा वेळ मिळाला नाही तर काय करायचं, म्हणून शेतामध्ये थोडं बसू म्हणून स्वतःच्या शेतामध्ये गेला. गेल्याच्या नंतर वेळ झाल्याच्या नंतर घरातले जे जनावरं होते, गाई म्हशी वगैरे, त्या चारण्याकरता सोडल्या. चारण्याकरता सोडल्याच्या नंतर स्वतःच्या शेतामध्ये ते जनावरं गेल्याच्या नंतर ते असे बांधावरती जनावरं चरतायत. हा झाडाखाली बसलेला होता. बसल्या बसल्या याने जनावराकडं पाहिलं. त्याच्यामध्ये जी म्हैस होती ते दूध देणारी असल्यामुळे याची खूप आवडती होती. हा परंपरेने दृष्टांत सांगितला जातो. हा ते आवडती होती. मग त्याने मनात विचार करता करता असा केला की माझा राग पत्नीवरती, माझा राग मुलावरती, माझा राग सुनेवरती. मुक्या जनावराने काय केलं विचाराने? त्याला थोडं अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं त्या मुक्या जनावराविषयी. या मुक्या जनावरांनी काय केलंय असं करता 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 विचार करता करता सायंकाळची वेळ झाली. सायंकाळची वेळ झाल्याच्या नंतर अंतःकरणामध्ये प्रेमाचा उत्कर्ष झाला. जागेवर उठला, म्हशीजवळ गेला, चोंभाळायला लागला म्हशीला. पाठीवरून हात फिरायला लागला. गुरुरे बाबा म्हणायचे, पाठीवरून हात फिरत असताना मुक जनावर प्रेमाची चाहूल लागल्याबरोबर त्या म्हशीने देखील याच्या खांद्यावरती मान टाकली. आणखी प्रेमाचं पानं फुटला. मनामध्ये विचार करू लागला, सगळ्या करता घर सोडील, यांच्याकरता काय सोडायचं? मुख्या जनावरांनी काय केलंय? करता करता त्या म्हशीच्या सायंकाळच्या वेळेला अंगावरती काही माश्या बसू लागल्या म्हणून तिने अशी शेपटी फिरवायला सुरुवात केली. शेपटी फिरता फिरता त्याच्या हातामध्ये ती शेपटी आली. त्याला असं वाटलं की ह्या म्हशीची सुद्धा इच्छा आहे की मी जाऊ नये म्हणून मला घरी येण्याकरता याने शेपटी हातामध्ये दिली. हातामध्ये शेपटी धरली. सायंकाळची वेळ झाली म्हणून म्हशीने आपलं तोंड फिरवलं घराकडे, घराच्या दिशेने निघाल्याच्या नंतर तशी शेपटी हातामध्ये धरली आणि घरी आला. काठी टेकत टेकत म्हातारे घराच्या बाहेर आली. पाहते तर म्हातारं अंगणामध्ये उभा आहे. म्हातारीने सांगितलं, रात्रीच्या वेळेला एवढ्या प्रतिज्ञा केल्या, एक दिवस तरी मुक्काम करायचं कुठे? एक तरी दिवस कमीत कमी. रात्रीच्या वेळेला लगेच हजर येतं. त्याने सांगितलं, मी आलो नाही, मला आणलं गेलं. कोणी आणलं गेलं? मला म्हशीने आणलं. म्हशीने कसं आणलं? त्याने माझ्या हातामध्ये शेपटी दिली. अहो पण ती तुम्हाला बोलली का? बोलली म्हटलं. म्हाताऱ्याने सांगितलं, मी त्या म्हशीला विचारलं, अगं म्हशी मला कुठं नेशी? म्हैस काय म्हटली? म्हैस मला असं म्हटली, तुला इकडं तिकडं नाही, तुला नीट घरीत नेशी म्हटली. कारण तुला इकडे तिकडे कुठेही जरी ठेवलं तर तू त्रासच देणार आहे कोणाला, म्हणून घरी बसलेला बरं. तू सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे. घर सोडणारे माणसं पुन्हा घरामध्ये जातात. संसार सोडणारे माणसं पुन्हा संसारामध्ये जाण्याची शक्यता आहे. पण महाराजांनी संतांनी जेव्हा संसार सोडला पुन्हा परत गेले नाही. संसारागी आपुले निहाते, संसारागी आपुले निहाते.
त्याग केल्याच्या नंतर मागू ते पाहू नये, पुन्हा मागे पाहायचं नसतं. तसं तुकोबाराय म्हणतात, आम्ही संसारातून बाहेर आलो, पुन्हा संसाराकडे पाहिलं सुद्धा नाही, गेलो नाही संसारामध्ये, पाहिलेची नाही मागे परतून, आम्ही मागे परतून देखील पाहिलं नाही. अर्थात आम्ही संसाराचा त्याग केला. तुम्ही संसाराचा त्याग केला म्हणजे नेमकं काय केलं महाराज? अभंगाचं पहिलं संसाराच्या नावे घालून शून्य, संसाराच्या नावे घालून शून्य, वाढता पुण्य धर्म गेला, वाढता पुण्य धर्म गेला. संसाराच्या नावे घालून शून्य, संसाराच्या नावे घालून शून्य, वाढता पुण्य वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालून शून्य, संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे घालून शून्य, संसाराच्या नावे घालून शून्य, संसाराच्या नावे घालून शून्य, वाढता शून्य धर्म गेला, वाढता शून्य धर्म गेला. आम्ही पारमार्थिक साधना करत असताना संसारातून बाहेर निघलोत, मागे फिरून पाहिलं नाही. याचा अर्थ आम्ही काय केलं? संसाराच्या नावे घालून शून्य, संसाराच्या नावाने आम्ही शून्य घातलं आणि वाढणारा पुण्यधर्म आम्ही जीवनामध्ये केला. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही संसारावरती शून्य घातलं. संसाराच्या नावे घालून शून्य. काय केलं महाराज? पुण्यधर्म वाढता केला. वाढता हा पुण्यधर्म केला. संसाराच्या नावाने शून्य घालून आम्ही पुण्यधर्म केला, तो वाढणारा अशा प्रकारचा आहे. चाणाक्ष बुद्धीची माणसं लगेच म्हणतील, संसारावरती शून्य घातलं म्हणजे कोणत्या संसारावरती? नेमकं संसार शब्दाचे अनेक अर्थ होतात आणि त्यावरती शून्य घातलं म्हणजे नेमकं काय केलं? करतो शून्य घालणं म्हणजे किंमत न देणं. शून्य शब्दाचा अर्थ होतो किंमत रहित. एखादा व्यक्ती जर एखाद्याच्या समोर एखाद्याची स्तुती करू लागला, अमुक अमुक असा, अमुक अमुक तसा, तो व्यक्ती जर अहंकारी जर असेल तर तो म्हणेल त्याला की तो ज्याचं वर्णन करतो तो माझ्या पुढे शून्य आहे, म्हणजे माझ्या पुढे त्याला किंमत नाही. शून्य शब्दाचा अर्थ आहे किंमत रहित, ज्याला काहीच किंमत नाही त्याला शून्य म्हणतात. आणि मग कोणत्या संसारावरती तुम्ही शून्य घातलं म्हणजे त्या संसाराला किंमत दिली नाही, तर संसार शब्दाचे अनेक अर्थ होतात. पहिला अर्थ होतो आचार्य भगवान म्हणतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुन्हा पुन्हा जन्मायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचं. जन्म मरणाला आचार्य संसार म्हणतात. या संसारावरती आम्ही शून्य घातलं. विश्वमाऊली ज्ञानोबारायने थोडी व्याख्या त्याच्यावरती बदलली. ज्ञानोबाराय म्हणतात, जन्म मरणाला केवळ संसार न म्हणता त्याला सत्यत्व बुद्धीने स्वीकारणं याला संसार म्हणा. अगा उपजने आणि निमने साच जे काम मानणे. साच म्हणजे खरं ज्याला म्हटल्या जातं,
खऱ्या अर्थाने तो संसार, ज्ञानोबारायांनी तो संसार सांगितला. तुकोबाराय म्हणतात काम क्रोध सो संसार. काम क्रोधाधिकांना देखील संसार म्हटलं, अर्थात विकारांना देखील संसार म्हटलेला आहे. आणि ज्या संसारामध्ये आपला जन्म झाला, वावरलोत, बागडलोत, राहतोत, राहणार, आतापर्यंत राहिलोत, जो संसार लेकराबाळाचा घरादाराचा आहे तो एक संसार आहे. असे आणखी काही अर्थ होतात, विस्तार भयास्तव सांगण्याचा प्रयत्न करत नाही. आणि हल्लीच्या काळामध्ये एका शब्दाचे जर अनेक अर्थ सांगायला जर गेलं तर लोक म्हणतात नवीन कीर्तनकार दिसतो, विठ्ठल विठ्ठल म्हणून तसा मी नवीनच आहे. 4 शब्दाचा अर्थ पाहिले आपण संसार शब्दाचे. संसार शब्दाचा पहिला अर्थ जन्म मरण. त्याच्यावरती देखील आम्ही शून्य घातलं, म्हणजे जन्म मरणाला आम्ही किंमत दिली नाही. ज्या जन्म मरण रुपये संसाराला तुम्ही आम्ही सामान्य जीव किंमत देतो, तुमची आमची बाब सोडा, मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा. मुनी लोक सुद्धा या संसाराला घाबरून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात, अर्थात महत्त्व देतात. पण त्या संसाराच्या बाबतीमध्ये मात्र आम्ही अजिबात महत्त्व दिलं नाही त्या संसाराला. म्हणून तुकोबाराय म्हणतात त्या संसाराच्या संबंधाने, जन्ममरण संसाराच्या संबंधाने आम्ही कधीही जन्म घेऊ शकतो. घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझे चरण शिवा साधवया. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. आम्ही घाबरत नाहीत, कारण त्या जन्ममरण रूपे संसाराला आम्ही जीवनामध्ये किंमत दिली नाही, शून्य घातलं. विठाला दुसरा जो संसार आहे सत्यत्व बुद्धीने स्वीकारणं. सत्यत्व बुद्धीच्या संबंधाने तुकाराम महाराज म्हणतात हा संसार देखील आम्ही केला नाही, यालाही आम्ही किंमत दिली नाही. आम्ही संसारामध्ये, संसाराच्या बाबतीमध्ये आमच्या वृत्तीचा जर विचार केला तर फल कटतो. संसार आमच्या दृष्टीने संसार मिथ्या आहे, आम्ही त्याला सत्यत्व बुद्धीने कधी स्वीकारलेलंच नाही. म्हणून त्याही संसारावरती आम्ही शून्य घातलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल तिसरा संसार शब्दाचा अर्थ पाहिला होता आपण विकार. काम क्रोध सो संसार. पण या काम क्रोधादी विकारांना देखील आम्ही आमच्या जीवनामध्ये किंमत दिली नाही. तुका म्हणे देह भरिला विठ्ठली, काम क्रोधे केले घर रीते. तुकोबाराय म्हणतात या इंद्रियांना काम क्रोध बंदी खाने, काम क्रोध भले भले खाने, काम ने दिले दोन्ही, काम ने दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रियांचे धनी आम्ही झालो गोसावी. मालक झालोत आम्ही, धनी झालोत इंद्रियांचे. आता इंद्रियांची सत्ता आमच्यावरती नाही, आमची सत्ता इंद्रियावरती चालते. म्हणजे आम्ही काम क्रोधाधिक विकारांना देखील आमच्या जीवनामध्ये थारा दिला नाही. निर्माण मोह संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाहा. सर्व कामांना विकारांना आम्ही निवृत्त केलं, किंबहुना ते विकारच आम्हाला सोडून गेले, एवढी आम्ही साधना केली. विठ्ठल वर्णन करत असताना असं केलेलं आहे, जया पुरुषाचे काम मन सांडून गेले मोहमान. मोहमान वगैरे जे विकार आहेत हे सगळे ते विकारच त्यांना सोडून जातात. ज्ञानोबारायांनी उदाहरण देत असताना खूप गोड उदाहरण दिले. ज्ञानोबाराय म्हणतात एखादा श्रीमंत जर आपला सोयरा असेल, पाहुणा असेल, तर त्याला आपण फोन करतो,
त्याची गाठ भेट घेतो, त्याच्या घरी जातो, चौकशी करतो, पुन्हा पुन्हा जातो. पण एखादा दरिद्री जर सोयरा असेल तर त्याच्या घरामध्ये सुद्धा कोणी जात नाही. त्या दरिद्रीला वैतागून जसे त्याच्या घरी कोणी जात नाही, त्याला जसे सोडून सगळे लांब होतात, निकवड्या निष्ठुरा उबगीजे जीवी सोयरा, त्या निकवड्या निष्ठुर सोयऱ्याला जसे सोयरे वैतागतात, महाराज म्हटले तसे महापुरुषाला काम क्रोधादी विकार वैतागू सोडून जातात. विठ्ठल या काम क्रोधाधिक हा जो संसार आहे त्याच्यावरती आम्ही शून्य घातलं म्हणजे त्याला आम्ही जीवनामध्ये किंमत दिली नाही. आणि चौथा संसार शब्दाचा अर्थ पाहिला होता आपण, घरदार लेकर बाळ वगैरे याही संसाराकडे आम्ही पाहिलं नाही, किंमत दिली नाही. पुत्र वित्र कलत्र झाली याही स्वतंत्र, परी माझे न म्हणे पात्र विषाचे जैसे. स्वतःला आसक्ती ठेवीत नाही त्या जीवनामध्ये तो महापुरुष, त्यांच्या जीवनावर त्या संसारावरती देखील हे शून्य घालतात. आसक्ती रणभिश्वंग पुत्रदार गृहादिषु नित्यम च समचित्तत्व मिष्टानिष्टोपपत्तीषु, या वृत्तीवरती ते आरूढ झालेले असतात. विठ्ठल विठ्ठल एकंदरीत संसार शब्दाचा अर्थ आपण काहीही जरी केला तरी त्याच्यावरती आम्ही शून्य घातलं म्हणजे त्याला किंमत दिली नाही. कोणताही अर्थ करा तुम्ही, कोणताही अर्थ केला तरी आम्ही त्याला जीवनामध्ये किंमत दिली नाही. महाराज म्हणतात, मला वाटतंय आपली ही परंपरा स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराजांची परंपरा फार दिव्य आणि भव्य ही परंपरा आजच्या सध्याच्या काळामध्ये तरी पहिल्यापासूनच आणि आजही वर्तमान स्थितीमध्येही ज्या परंपरेकडे पाहून स्वाभिमान निर्माण व्हावा अशा प्रकारची ही दिव्य परंपरा. विठ्ठल या दिव्य परंपरेमध्ये ज्यांनी स्वीकार केला या परंपरेचा त्यांचं जीवन देखील एक दिव्य अशा प्रकारचं झालं. मला वाटतंय खऱ्या अर्थाने सद्गुरू श्री जोग महाराज म्हणजे हे परिसच. मग त्या परिसाचा ज्यांच्या जीवनामध्ये स्पर्श झाला त्या सर्व जीवांचं सोनं अशा प्रकारचं झालं. म्हणून मला वाटतं त्या काळामध्ये म्हणजे जवळजवळ त्याला 60-70 वर्षाच्या अगोदरचा तो काळ, जवळजवळ 80-90 वर्ष झाले असतील बाबा त्या काळाला बहुतेक. आपल्याला सर्वांना इतिहास माहिती आहे. परमपूज्य परमश्रद्धेय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री तुकाराम बाबा आणि सद्गुरू श्री जोग महाराजांचा जीवनामध्ये नियतीनेच तो खऱ्या अर्थाने योग घडून आणला. आणि योग घडून आणल्याच्या नंतर अगोदरच्या पूर्व काळामध्ये हरिकृष्ण बाबा वगैरे हे जरी मार्गदर्शक असले तरी प्रत्यक्ष संबंध जो अध्ययनाचा आणि तत्वज्ञानाच्या दृष्टीने जो विचार विनिमय झाला तो सद्गुरू श्री जोग महाराजांशी. विठ्ठल आणि जेव्हा अधिकारी महापुरुष एकत्रित येतात तेव्हा मच्चित्ता मदगत प्राण बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च, अशा पद्धतीने तो संवाद अशा पद्धतीने व्हायचा. म्हणून त्या काळामध्ये सद्गुरू श्री तुकाराम बाबांना स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराजांचा अनुग्रह प्राप्त झाला. आणि नंतर त्यांच्याकडेच चरित्रामध्ये असा उल्लेख आहे आणि अनेकांच्या मुखातून मागच्या वेळेसही जेव्हा संस्थांवरती बाबांच्या दर्शनाला आलो होतो तेव्हा संतोषजी महाराजांनी ही जी माहिती दिली आणि आज राम महाराजांनी जी माहिती दिली, केशवजी महाराजांनी जी माहिती दिली ती हीच माहिती आहे की जवळजवळ सद्गुरू श्री जोग महाराजांच्या सेवेचा योग 11.5 वर्ष ते 1 तपापर्यंत. विठ्ठल विठ्ठल त्या 10-12 वर्षाच्या कालखंडामध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरीचं अध्ययन सद्गुरू श्री जोग महाराजांच्या प्रत्यक्ष संगतीमध्ये आणि त्यांच्या मुखारविंदातून घडलं खऱ्या अर्थाने. म्हणून मला वाटतंय ज्यांना अशा परिसाचा स्पर्श झाला ते संसारामध्ये कसे रंगतील. म्हणून सद्गुरू श्री जोग महाराजांनी म्हणावं आम्ही संसारावरती शून्य घातलं आणि तेवढ्याच ताकदीने त्यांच्या परंपरेमध्ये असणाऱ्या श्री तुकाराम बाबांनी देखील म्हणावं की आम्ही संसारावरती शून्य घातलं. ते संसार शब्दाचा अर्थ कोणताही असू द्या आम्ही त्याच्यावरती शून्य घातलं. मग जन्ममरणाचाही असेल आम्ही जन्ममरणाला घाबरत नाहीत, किंमत देत नाहीत. मग त्या संसाराचा दुसरा अर्थ असेल, विकार असेल, काही असेल, त्या कोणत्याही प्रकारच्या संसाराचा आम्ही अंगीकार केला नाही, त्याला किंमत दिली नाही जीवनामध्ये. या सगळ्या महापुरुषाने संसाराच्या बाहेर हे कधीच निघले
आणि खऱ्या अर्थाने ते बाहेर निघले म्हणूनच एवढी क्रांती महाराष्ट्राची झालेली. विठ्ठल विठ्ठल परंपरेचाच मूळ इतिहासच तुकाराम बाबांनी तर कधी संसाराकडे पाहिला असेल असं कधी झालंच नाही. संसाराच्या नावे घालून या शून्य, मला वाटतंय त्यांच्याकडे बघावं आणि छातीवरती हात ठेवून हे प्रमाण म्हणावं. संसाराच्या नावे घालून या शून्य, त्यांनी संसाराच्या नावाने शून्य घातलं. आणि त्याच परंपरेमध्ये नंतर मग माऊली बाबा असतील. माऊली बाबा ही त्याच तत्वावरती त्याच धर्तीवरती जीवन जगणारे. नंतरच्या काळामध्ये काशीनाथ बाबा वगैरे असतील, बाबांचं हे जीवन अगदी त्याच धर्तीवरती. आणि आताच्या सध्याच्या काळामध्ये सुद्धा देखील बाबांकडे पाहून आपल्याला तेच म्हणावं लागतं. विठ्ठल विठ्ठल दिव्य आणि भव्य परंपरा. आणि मला वाटतंय आपल्या गावकऱ्यांनाही त्याचा फार स्वाभिमान आहे. नाहीतर बऱ्याचदा दुर्दैवाची गोष्ट अशी असते बाबा, आपल्याला सर्वांना अनुभव असतात त्याचे, जुनी मंडळीला देखील. एखादे सत्पुरुष ज्या गावामध्ये ज्या तीर्थक्षेत्रामध्ये जन्माला येतात त्या लोकांना ते महत्त्व कळत नाही. पण मला वाटतं याच्या बाबतीमध्ये आपलं खेडले झुंगे हे क्षेत्र हे भाग्यवान मानावं लागेल. विठ्ठल संसाराच्या नावे घालून हे शून्य त्यांनी केलं. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने त्यांचा सगळा हा विस्तार, हा सगळा नंतरचा हा जो सोहळा त्यांचा त्या दृष्टीने खऱ्या अर्थाने होतो. नाहीतर जगामध्ये कोणाचाही सोहळा होत नाही. या महात्म्यांचा सोहळा उभय लोकी कीर्ती सोहळा मान विठ्ठल विठ्ठल. याच्याकरता यांनी जीवनामध्ये फार दिव्य अशा प्रकारचं केलेलं असतं. संसाराच्या नावे घालून शून्य आम्ही किंमत दिली नाही. महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही संसाराला किंमत दिली नाही, संसारातून तुम्ही बाहेर पडलात, पण तुम्ही जीवनामध्ये नेमकी किंमत कोणाला दिली, काय केलं जीवनामध्ये? तुकाराम महाराज म्हणतात, वाढता हा पुण्य धर्म केला. वाढता हा पुण्य धर्म केला याचे दोन अर्थ होतात. पहिला अर्थ असा होतो, मागूनच आलेला हा पुण्य धर्म आम्ही थोडा वाढवला. मधल्या काही कालखंडामध्ये थोडं त्याला मालिन्य वगैरे जे आलेलं होतं, आम्ही त्याला थोडं उजाळा दिला. उजळावया आलो वाटा, त्याच्याकरताच खऱ्या अर्थाने आलो. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले. नवीन नाही, तो मागून आलेलाच. मागून आली वाट सिद्ध ओळीची तैसे, मागून आलेलीच वाट. संत महापुरुष हे जे आहेत स्वतंत्र वाटा काढण्याच्या भानगडीत पडत नाहीत. आणि जे स्वतंत्र वाटा काढतात ते संत महापुरुष नसतात. स्वतंत्र वाट काढायची गरज नाही. ज्ञानोबा एवढे ज्ञानाचे सागर, पण त्यांची भाषा आहे, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चाललो. वेद प्रणित मार्गाने जे मुनी लोक गेलेले त्याच मार्गाने आम्ही जाणार, स्वतंत्र मार्ग काढणार नाहीत. म्हणून वाढता हा पुण्य धर्म केला, म्हणजे मागून आलेलाच पुण्य धर्म आम्ही तो काय केला, थोडा वाढता केला. मार्ग दावनी गेले आधी, 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 दावनी गेले आधी. दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, दयानिधी संत ते, आधी दयानिधी संतते, दयानिधी संतते, दयानिधी संतते, दयानिधी संत ते. हो त्यांची पंथ चालो जाता, त्यांची पंथ चालो जाता, त्यांची पंथ चालो जाता, रे न पड़ी मुंडा कोई
लावणी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जातात दुसऱ्या मार्गाने नाही त्याच पंथाने त्याच मार्गाने म्हणून मागून आलेला जो धर्म होता त्याला आम्ही वाढता केला एक अर्थ आणि दुसरा त्याचा अर्थ असा होतो वाढत हा पुण्यधर्म केला म्हणजे वाढणारा पुण्यधर्म आम्ही केला हा जो पुण्यधर्म आहे तो वाढणारा आहे नेघे उतार चढते अंगे प्रेमाचे भरते नेघे उतार चढते हा जो पुण्यधर्म आहे तो वाढणारा धर्म आहे आणि कसं वाढते फार अवघड आहे निसर्गाशी छेडछाड केल्याच्या नंतर कसं होतं काय परिणाम भोगावं लागते नियतीला ते मान्य नाही महाराज विठ्ठल विठ्ठल वर्षा ऋतूमध्ये जसा नदी नाल्याला पूर येत राहतो वर्षाकाळी सरिता चढो लागे वाढतं पाणी राहतं त्या पद्धतीने पुण्यधर्म हा वाढणारा आहे वाढणारा पुण्यधर्म आहे सुख घडो घडी वाढू लागे सुखया संत समागमे नित्य दुनावे दुप्पट होणार आहे विठ्ठल पुढती घडे चढते चढणार सुखे हे म्हणून असा पुण्य धर्म आम्ही केला की जो वाढणारा आहे याचे दोन अर्थ पाहिले आम्ही वाढता हा पुण्य धर्म केला म्हणजे मागून आलेला पुण्य धर्म आम्ही वाढता केला म्हणजे हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला या रूपाने आणि दुसरा अर्थ पाहिला हा पुण्य धर्म जो आहे तो वाढणारा आहे आणि वाढणारा पुण्य धर्मच आम्ही केला विठ्ठल विठ्ठल महाराज मग हा पुण्यधर्म वाढणारा आहे म्हणजे हा म्हणजे नेमका कोणता आहे ज्ञानधर्म आहे योग धर्म आहे का कर्मधर्म आहे तुकाराम महाराज म्हटले ज्ञानधर्मही नाही योग धर्मही नाही आणि कर्मधर्मही नाही मग कोणता धर्म आहे अभंगाचं दुसरे हरी भजनी हे वाढणारा धर्म म्हणजे ज्ञान धर्म केला योग धर्म केला की कर्म धर्म केला महाराज म्हटले तिन्हीपैकी कोणताच केलं नाही
आम्ही जो धर्म केला हरी भजने हे, हा धर्म केला आणि हाच खऱ्या अर्थाने भक्ती धर्म जो आहे तो वाढणार आहे. महाराजांना कोणी विचारलं असेल, म्हटले वाढणारा पुण्य धर्म भक्ती धर्मच कसं काय म्हणता तुम्ही, ज्ञान धर्माला का म्हणत नाही? त्याचं कारण असं आहे, ज्ञानधर्म श्रेष्ठ आहे, नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रमेह विद्यते. हे जरी खरं असेल पण ज्ञानामध्ये वृद्धी नाही, स्वरूपता प्राप्ती आहे. पण स्वरूपता एकदा मोक्षाला प्राप्त झाल्याच्या नंतर नस पुनरावर्तते किंवा यद्गत्वा न निवर्तनते इथपर्यंत तिची धाव आहे. तो वाढणारा धर्म नाही. ज्ञानधर्म श्रेष्ठ आहे पण वाढणारा नाही, योग धर्म श्रेष्ठ आहे पण वाढत नाही, कर्मधर्म वाढत नाही. वाढणारा जगामध्ये फक्त एकच धर्म आहे, तो म्हणजे भक्ती धर्म, नामचिंतन रूपी धर्म. विठ्ठला 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 तो धर्म आम्ही केला. हरी भजने हे धवळिले जग. हरी भजने याच्यातून आम्ही भक्ती धर्म रूपी हा पुण्य धर्म आम्ही केलेला आहे. हरी भजने हे धवळिले जग. धवळिले म्हणजे प्रकाशित. आम्ही या हरिभजनाच्या द्वारा जगातला सर्व अंधकार नाहीसा केला. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. या श्लोकावरती ज्ञानोबांनी फार मोठं भाष्य केलेलं आहे. ऐशे माझेने नाम घोषे नाहीची करती विश्वाची दुखे. पुढे अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरिले हरिभजने हे धवळिले जग. विठ्ठल 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 आम्ही या हरिभजनाच्या द्वारा संपूर्ण जगातला अंधकार नाहीसा केला. हरिभजने हे धवळिले जग. धवळले जगदाकार अंधार तो निरसला. प्रकाशित केला आम्ही हरिभजनाच्या द्वारा. आम्ही एवढं हरिभजन केलं, एवढं हरिभजन केलं, संपूर्ण जगामध्ये आम्ही त्या हरिभजनाचा प्रकाश केला. आपल्या वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये भजनाला फार मोठं प्राधान्य आहे. पहिल्यापासूनच पूर्वसुरीने जेवढं भजनाला प्राधान्य दिलं, आपल्याकडे तेवढे ज्ञानालाही प्राधान्य दिलं नसेल एखाद्या वेळेस, तेवढं भजनाला प्राधान्य दिलं. म्हणून भजनी विक्षेप हेची पै मरण असे शब्द येते. मला वाटतंय त्या भजन करणाऱ्याच्या जीवनामध्ये भजनामध्ये विक्षेप निर्माण जर झाला तर त्याला मरण प्राय दुःख होतं. म्हणून भजनी विक्षेप हेची पै मरण हे त्यांच्या मुखातून येतं. आणि सर्वसाधारण लोकांच्या फार जर झालं तर भोजनी विक्षेप हेची पै मरण. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाणावे ते, काय थोरपण जाणावे. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाणावे ते, काय थोरपण जाणावे. म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ती. आपल्या वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये अनेक महात्म्यांनी आपल्या भजनाच्या द्वारा नामचिंतनाच्या द्वारा फार मोठी क्रांती या देशामध्ये केलेली आहे. आपल्याला पूर्वसुरींचा फारसा इतिहास किंवा प्रत्यक्ष संगती जरी नसली घडली तरी भजनाच्या बाबतीमध्ये किती निष्ठा आणि किती आदर असावा याच्याकरता वर्तमान काळामध्ये आणि काही थोड्या काळामध्ये आपण जे काही महात्म्य पाहिलेले आहेत, आपण सर्वांनी नक्की पाहिलं असेल. परमपूज्य परमशुद्ध वैकुंठवासी सद्गुरू श्री बोधेबाबांचं जीवन आपण पाहिलं असेल. आपण या परंपरेतले आहात म्हणून बोधेबाबांचा आपल्याला जवळून परिचय असेल. मला वाटतं बाबा अनेक वेळेला आपल्या संस्थांवरती देखील आलेले असतील, इथंही भजन केलेलं असेल बाबांनी. बाबांचं जीवन आजही गुरुवारी बोधेबाबा म्हटल्याच्या नंतर भजन समोर येतं. महाराज वारकरी संप्रदायातलं हे वैशिष्ट्य आहे. त्या महात्म्यांचं नाम उच्चारल्याबरोबर त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या साधनेचा आपल्याला सहजरीतीने त्याचा उल्लेख समोर येतो. परमपूज्य परमशुद्ध वैकुंठवासी श्री गुरु विठ्ठल बाबा घुले म्हटलं की ज्ञानेश्वरी आपल्याला आठवते. परमपूज्य परमशुद्धेय विठ्ठल बाबा घुले. गुरुवारी बाबांच्या पूर्वीचे लोक तर सांगायचे, पण आमचाही अनुभव अनेक जणांच्या मुखातून ऐकलं की गुरुवारी बाबांची ज्ञानेश्वरी म्हणजे ते साधकाला खऱ्या अर्थाने मेजवानीच. हा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतलेला आहे. गुरुवारी बाबांची ज्ञानेश्वरी म्हणजे काय महाराज,
ते गुरुवारी बाबांचा 3ऱ्या वर्षाचा पाठ सुरू होणार म्हणून ते 2रं वर्ष संपलं की साधक मंडळी तयारीतच असायचे बाबा. गुरुवारी बाबांचा एक ना एक शब्द वहीवरती लिहून घ्यायचे. गुरुवारी बाबा विनोदाने म्हणायचे, काय लिहायचं तर लिहा पोरा हो, तो मी नंतर वह्या उघडून बघणार नाहीत. आणि तेच झालं खरं. विठ्ठल अशा पद्धतीने भजन म्हटल्याच्या नंतर परमपूज्य परमश्रद्धेय बोधे बाबांचं नाव आपल्यासमोर येतं. बोधे बाबांची प्रतिमा, बोधे बाबांची मूर्ती आपल्यासमोर येते. सद्गुरू श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये नाद ब्रह्म या हॉलमध्ये, भजनाच्या हॉलमध्ये सद्गुरू श्री जोग महाराजांची फार मोठी विशाल प्रतिमा समोर, आणि त्या प्रतिमेसमोर श्री गुरु बाबांनी, बोधे बाबांनी विणा घ्यावा आणि जेव्हा भजनाला प्रारंभ करावा उजव्या खांद्यावरती विण्यावरती असा सोर काढावा, डाव्या हातामध्ये चिपळ्या, साक्षात जगद्गुरु तुकोबा राहायचं. विठ्ठल विठ्ठल हरी भजने हे धवळिले जग भजन. आणि सध्या वर्तमान काळामध्ये आवर्जून ज्यांचा नामोल्लेख करावा लागतो, परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य हनुमंत महाराज मते गुरुवर्य बाबा. भजन प्रमाण, भजनाशिवाय जीवनामध्ये काहीच नाही. आणि त्या भजनासाठी एवढा मोठा त्याग, रात्रही कळत नाही, दिवसही कळत नाही. विठ्ठल विठ्ठल भजने हे धवळिले जग. हरिभजनाच्या द्वारा स्वानंद सुखनिवासी सद्गुरुश्री तुकाराम बाबांना देखील उत्कृष्ट भजन येत होतं. त्या चरित्रामध्ये असा उल्लेख आहे, बाबांचा आवाज खूप गोड होता म्हणतात. आपण तर प्रत्यक्ष बाबांना पाहिलं असेल, तुम्ही पाहिलं असेल बाबांना, आवाज खूप गोड होता म्हणतात. पण एवढा गोड आवाज असूनही त्या आवाजाचा धंदा कधी त्यांनी केला नाही. तो आवाज विकला नाही. तो आवाज फक्त ज्याने दिला त्याच्याकरता त्यांनी तो आवाज ठेवला, इतरांना त्याची विक्री केली नाही. मला वाटतंय देवाने नाही बोलत, त्यांनी त्यांच्याकरताच ठेवला, देवाकरताच ठेवला. त्या आवाजाचा उपयोग केवळ आणि केवळ देवासाठीच केला. वाचा पतिव्रत ठेवली. आणि चरित्रामध्ये असा उल्लेख आहे, एवढा चांगला आवाज असूनही बाबांनी कीर्तन केले नाही जास्त. त्यांना कीर्तनाचा कंटाळा येत होता. एकांत वासामध्ये त्यांना साधना करायला आवडत होती. काळ सारावा चिंतने एकांत वासे गंगा स्नानी, देवाचे पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. म्हणूनच या ठिकाणचा जो आश्रय केला त्यांनी पुण्यसलीला गोदावरी मातेच्या तीरावरती, तो कारण असते त्याचं. विठ्ठल विठ्ठल एकांत वास किती प्रिय असेल त्यांना. त्या काळातल्या लोकांना तर ती अनुभूती आहे, पण आमच्यासारख्या नवीन पिढीला देखील एक मार्गदर्शन म्हणून गुरुवारी बाबांच्या कुटियामध्ये तिथे गेल्याच्या नंतर एकांत वास किती प्रिय असेल ती कुटिया पाहिल्याच्या नंतर कळते. मध्ये भुयारात गेल्याच्या नंतर असं वाटतं आपण या मृत्यू लोकामध्ये आहोत का स्वर्गामध्ये कुठेतरी वैकुंठामध्ये आहोत. त्या खाली एक प्रकारचं त्या तिथेच आपली साधना, आणि तीही शुद्ध अंतकरणाने, अशा प्रकारची ती साधना. म्हणून शुद्ध अंतकरणाने केलेली साधना सिद्धीपर्यंत पोहोचत असते. विठ्ठल हरी भजने हे धवळिले जग. त्याचा परिणाम काय झाला महाराज? चुकविला लाग कळीकाळाचा लाग म्हणजे संबंध चुकवला गेला. कळीकाळाचा लाग चुकणं, चुकविला लाग कळीकाळाचा, याचे 2 अर्थ होतात. वेष्टी रूपाने माझ्या जीवनावरती आता कळीकाळाचा संबंध राहिला नाही, आणि समष्टी रूपाने आता जगावरती देखील कळीकाळाचा संबंध राहिला नाही. चुकविला लाग, त्या हरिभजनाचा परिणाम माझ्या व्यष्टी जीवनावरती, वैयक्तिक जीवनावरतीही झाला, आणि समष्टी रूपाने संपूर्ण जगावरती देखील चुकविला लाग कळीकाळाचा हा परिणाम झाला. विठ्ठल विठ्ठल आम्ही हा पुण्यधर्म वाढता पुण्यधर्म एवढा मोठ्या प्रमाणामध्ये केला. चुकविला लाग कळीकाळाचा व्यष्टी रूपाने माझ्या जीवनावरती हा परिणाम झाला. मरण माझे मरुणी गेले, मज केले मरणाहाती सुटले काया, विचार या निश्चय, असा माझ्या जीवनामध्ये परिणाम झाला व्यष्टी रूपाने. आणि समष्टी रूपाने जो परिणाम झाला, तरी कीर्तनाचे ने नटनाचे नासिले व्यवसाय प्राश्चित्तांचे, जे नामची नाही पापाचे, ऐशी केले यमदमा अवकळा अनिली, तीर्थे ठायावरुणी उठविली यम म्हणे काय यमावे. असे अनेक त्या ठिकाणी त्या सततं कीर्तन तो माम याच्या ठिकाणी ज्ञानोबारांनी खूप
ऐशे माझेने नाम घोष नाहीची करीती विश्वाची दुःखे. विश्वातलं दुःखच जगद्गुरु तुकोबारांनी या नामचिंतनाच्या द्वारा नष्ट केलेलं. विठ्ठल ज्या ज्या लोकांनी या नामचिंतनाचा आश्रय केला जगातल्या, त्यांच्या जीवनातील सर्व दुःख नाहीसं झालं, त्यांचा कळीकाळाचा लाग नाहीसा झाला. इतिहासामध्ये श्रीमद भागवताच्या त्या कथेमध्ये, श्रीमद भागवतामध्ये आजमळ नावाच्या त्या ब्राह्मणाची कथा येते. अंतकाळामध्ये मरणासन्न अवस्थेमध्ये एक वेळेस फक्त आपल्या पुत्राच्या नावाने नारायण म्हणून उच्चार घडला, देहावसान झालं. यमदूत आलेले आहेत ज्ञानेकरता, इकडनं विष्णुदूत आलेले आहेत, दोघांमध्ये संवाद चालू आहे. श्रीमद भागवताने खूप गोड वर्णन केलेलं आहे. मग त्या ठिकाणी वर्णन करत असताना असं केलं की नंतर विष्णुदूत यमदूतांना काढून देतात आणि मग यमदूतांना काढून दिल्याच्या नंतर यमदूत येतात, ते फाशी वगैरे काय येतं यमाच्या दरबारामध्ये टाकतात. आम्हाला तुमच्याकडे काम करायचं नाही म्हटले, आमची पगार करा किंवा नका करू, एवढ्यातच आम्ही सोडून जातो. का करायची नाही तुम्हाला नोकरी, तुमचं काही खरं नाही, असे तुमचे काय असे तत्व ठरलेले नाही आहेत, तुमचं मोघम काम काहीतरी चाललंय असं आम्हाला वाटतंय. काय झालं सगळा इतिहास सांगितला, प्रसंग सांगितला. आणि नंतर मग यमधर्म त्या दूतांना सांगतो की ते विष्णुदूतांचं बरोबर आहे, त्याला तुम्हाला आणता येणार नाही. म्हणून मग ते दूत म्हणतात की आम्हाला असे निश्चित ठिकाणं सांगा की कोणाला घेऊन यायचं आणि कोणाला घेऊन नाही यायचं. ते श्रीमद भागवताने वर्णन करत असताना असं केलेलं आहे, तान आनय, त्यांना घेऊन म्हटले. कोणाला? जे नामचिंतन करत, नामाशी विन्मुख तो नर पापिया, तान आनय, त्यांना घेऊन. ज्या मुखाने कधी नामचिंतन केलं नाही त्यांना घेऊ नये. ज्या व्यक्तीने विषयाचे सुख येथे वाटे गोड, विषयाचं सुख भोगलं, ताण नाही, त्यांना घेऊ नये. जीवनामध्ये परमार्थाचा गंध ठेवला नाही, ताण आणे. मग आणत असताना मग ते काही साधारण नेत नाहीत. मारिती तोडीती झोडीती निष्ठूर यमाचे किंकर बहुसार, खूप मार देतात. कारण त्यांनीच सांगितलेलं आहे, त्यांना आणत असताना असो चांगला चोप देत आणायचं त्यांना, म्हणून त्यांना मारत मारत नेतात. म्हणतो यमधर्म आपल्या दूतांना सांगत असताना म्हणतो, यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही तेथे सदा, जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा नका जाऊ तया गावा, शिवा, त्यांच्या शिवेवरती सुद्धा जाऊ नका, त्यांच्या गावालाही जाऊ नका. पण ज्या गावामध्ये काही होत नाही त्यांना मात्र मग तुम्ही झोडीत आणा. म्हणून नका जाऊ तया गावा, चुकविला लाग कळीकाळाचा संबंध चुकवल्या गेला जगाचा सुद्धा. म्हणून चुकविला लाग कळीकाळाचा, हरी भजने हे धवळिले जग, चुकविला लाग कळीकाळाचा, विठोबा रखुमा. Oh
जग चुकविला लाग कळी काळाचा. एवढी श्रेष्ठ साधना आम्ही केली की त्या साधनेच्या द्वारा संपूर्ण जगाचं देखील दुःख नाहीसं केलं. कळी काळाची सत्ता बाजूला केली. चुकविला लाग कळी काळाचा. तुकाराम महाराजांना कोणी म्हटलं असेल, महाराज एवढी जरी श्रेष्ठ साधना असेल तरी देखील त्या साधनेला दुसऱ्या साधनेची थोडी जोड घ्या ना. तुकाराम महाराज म्हटले घेतली असती पण लागत असती तर. ती एवढी प्रभावी साधना आहे की तिला कोणत्याही जोडीची गरज नाही. हेच तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. कोणाही न लगे साधनाचा पांग, 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 कोणाही न लगे साधनाचा दुसऱ्या साधनेची अपेक्षा नाही. कोणाही न लगे साधनाचा पांग. कोणत्याही साधनेची अपेक्षा, नामचिंतन भक्ती साधनेला गरज नाही, त्याची अपेक्षा नाही, त्याची एवढी प्रभावी साधना आहे. किंबहुना जीवनामध्ये आपण सगळ्या साधना केल्या आणि भक्ती साधन केलं नाही, सगळ्या व्यर्थ आहेत. एक भक्ती साधन जीवनामध्ये केलं, बाकी काहीच केलं नाही, तरी बी सर्व आपल्याला फळं मिळतात. तुकोबाराय म्हणतात, अवघ्या दशा येण्याची साधती, मुख्य उपासना सगुण भक्ती प्रगटे, हृदयची मूर्ती भावशुद्धी जाणून या, सकळ धर्माचे कारण. काय कारण आहे? नामस्मरण हरी कीर्तन, विठ्ठल 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 विठ्ठल. सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार. या साधनेला कोणत्याही साधनेची अपेक्षा नाही. उदाहरण असं दिलंय, ज्ञानोबाराय म्हणतात, माणसं म्हणजे एखादा शिकारी जेव्हा शिकारीला जातो तेव्हा तो शिकारी काहीतरी हातामध्ये घेऊन जातो. काय घेऊन जातो असा सामान्य रूपाने प्रश्न केला तर नेमकं काय सांगायचं हे कळणार नाही. ते त्याच्यावरती अवलंबून आहे तो शिकारीला कोणत्या चाललेला आहे, त्याला शिकार कोणती करायची. काही लोक सस्याची शिकार करतात, काही हरणाची करतात. मग पुढची शिकार आपल्याला ज्याची करायची ते साहित्य घेऊन जावा लागणार आहे. हरणाची शिकार करायची जर असेल तर
ते जे लागतं ते साहित्य घेऊन जावं लागेल. वाघाची शिकार करायची जर असेल तर ते साहित्य घेऊन जावं लागेल. पण हे शिकारीला अर्थात माणसाला घेऊन जावं लागतं. पण जेव्हा सिंहच खऱ्या अर्थाने ज्ञानोबराय म्हणतात तो शिकारीला निघतो, सिंह निघतो, तेव्हा त्या सिंहाला काय काय घेऊन जावं लागतं साहित्य शिकारीला? काय घेऊन जावं? ज्ञानोबराय म्हणतात सिंहानं पाहिजे जावळीया, त्याला सोबत्याची गरज नाही, अपेक्षा नाही. तशा पद्धतीने या सिंहासारखं केशरीवत अशा प्रकारचं हे नामचिंतन साधन आहे. विठ्ठल विठ्ठल या नामचिंतन रूपी साधनेला दुसऱ्या साधनेची अपेक्षा नाही. कोणाही न लगे साधनाचा पांग. याच्याकरता आम्ही जीवनामध्ये करणे केला त्याग, देहबुद्धी आणि देहबुद्धीचा त्याग केला. अर्थात संसाराच्या नावे घालून या शून्य ही जी परंपरा आम्ही ती केली आणि नामचिंतनाला लागलो. हरिभजने हे धवळिले जग, चुकविला लाग कळी काळाचा. हरिभजन केलं आम्ही, नामचिंतन केलं. महाराजांना काही मंडळी म्हटले, महाराज ठीक आहे, एवढं श्रेष्ठ साधन आहे, याला दुसऱ्या साधनाची अपेक्षा नाही. पण आमची एक विनंती आहे, तुम्ही ज्ञान साधनेला जोडीला घेऊ नका नामचिंतनाच्या, चालेल. कर्म साधनेलाही घेऊ नका, पण आम्हाला असं वाटतं योग साधनेला थोडं जवळ घ्या तुम्ही. काय विशेष योग साधनेचं? लोक म्हणू लागले, महाराज त्या योगाने समाधी प्राप्त होते, योगाने समाधी प्राप्त होते, योगश्चित्तवृत्ती निरोध आहे, सगळी जी प्रक्रिया आहे योगसूत्रामध्ये. आता ते शास्त्री महाराजांकडून ऐका, ते आम्ही फक्त थोडंफार सांगणार आहे, ते अध्ययन करून आलेले आहेत. योगाच्या द्वारा ती समाधी प्राप्त होते, म्हणून योगाला तरी बरोबर घ्या नामचिंतनाच्या. तुकोबराय म्हटले, तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, योगाच्या द्वारा समाधी प्राप्त होते, पण ती सुखाची समाधी नाही. ती योगाच्या द्वारा होणारी जी समाधी, प्राप्त होणारी समाधी, ती सुखाची नाही, ती दुःखाची समाधी आहे. पण नामचिंतनाच्या द्वारा जी समाधी प्राप्त होते ती दुःखाची नाही, सुखाची. अभंगाचं शेवट. तुका म्हणे सुख समाधी हरी कथा, तुका म्हणे सुख समाधी हरी कथा, तुका म्हणे सुख समाधी हरी कथा, तुका म्हणे समाधी हरी कथा, तुका म्हणे सुख समाधी हरी कथा, तुका म्हणे सुख समाधी हरी कथा. समाधी हरी कथा, तुका म्हणे समाधी हरी कथा. नेने बाबा व्याथा नेने बाबा व्याथा गाईला तो हरी भजने है धवळिले जग, हरी भजने धवळिले तुकोबराय म्हणतात योगाच्या द्वारा जी समाधी प्राप्त होते ठीक आहे, पण ती दुःखाची समाधी आहे. क्लेशोधिकतरस्तेषां अव्यक्ता सक्तचेतसां अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. नामचिंतनाच्या द्वारा जी समाधी प्राप्त होते, तुका म्हणे सुख समाधी हरी कथा, सुखाची समाधी. योगाच्या द्वारा जी समाधी प्राप्त होते ती दुःखाची समाधी, आणि नामचिंतनाच्या द्वारा जी समाधी प्राप्त होते ती सुखाची. हा एक फरक. आणि दुसरा फरक असा आहे, योगाच्या द्वारा समाधी फक्त एकालाच लागते, नामचिंतनाच्या द्वारा मात्र लुब्धले नादे लागली समाधी लोकधारी नादी लागल. मूळ जन नर नारी लोकारे, पंडित नारी योगी योगी मानव एकचित्त साधका, एकचित्त साधका रे, एकचित्त साधका रे, एकचित्त साधका. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे,
हॉलमध्ये जेव्हा हा अभंग व्हायचा खेळीयाचा, तेव्हा ते सगळे विद्यार्थी टाळ वाजविणारे, मृदंग वाजविणारे, काय आनंद आहे. आणि तोच आनंद आपण भोगतोय वारकरी संप्रदायामध्ये. महाराज म्हणतात, योगाच्या द्वारा समाधी प्राप्त होईल नाही म्हणत नाही, पण एकट्याला नामचिंतनाच्या द्वारा मात्र लुब्धली नादी लागली समाधी. कोणाकोणाला? मूढ जन, नर नारी लोकारी. त्याच्यामध्ये श्रेष्ठही घेतले, पंडित ज्ञानी योगी महानुभव एकची शुद्ध साधकारे लुब्धली नादी लागली समाधी. तुका म्हणे सुख समाधी हरिकथा. आणि या नामचिंतनाचा जो कोणी अंगीकार करील, रे कथा जो करील, नेने भव व्यथा गाईल तो. जो कथा करील, नामचिंतन करेल, तो भव व्यथा नेणे. भव म्हणजे संसाराचं दुःख त्याला प्राप्त होणार नाही. अशा प्रकारचं हे जे साधन आहे सर्वश्रेष्ठ साधन आहे. आणि तेच साधन तुकोबराय म्हणतात, आम्ही जीवनामध्ये तेच केलं. हरिभजने हे धवळिले जग, परिणाम त्याचा चुकविला लाग. कळी काळाचा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर तुकाराम महाराज म्हणतात ही सुखाची समाधी आहे. आपल्या वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये नामचिंतन ही समाधी सर्वश्रेष्ठ समाधी समजलेली आहे. आणि मला वाटतं याच समाधीमध्ये अखंड समाधिघन असणारे, ज्यांच्या जीवनामध्ये मूर्तिमंत समाधी प्राप्त होते, असे योगीराज श्री तुकाराम बाबा चरित्रामध्येही उल्लेख आहे. आणि या ठिकाणी प्रत्यक्ष मंडळीने सांगितलेले अनुभव असे आहेत की तुकाराम बाबांनी त्या भुयारामध्ये जाऊन आसन लावल्याच्या नंतर 2.5 फूट 3 फूट जमिनीपासून वरती यायचे, अधांतरी राहायचे. आश्रय कशाचंच नाही. हे उत्तम योग्याचे अशा प्रकारचं लक्षण आहे. म्हणून विशेषण लावत असताना, उपाधी लावत असताना योगीराज ही उपाधी. वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये ही नामचिंतनाची समाधी फार श्रेष्ठ समाधी समजली जाणार आहे. अनेकांनी आपल्या जीवनामध्ये या समाधीचा अंगीकार केला. आमच्या परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय श्रीगुरु डॉक्टर बाबा जेव्हा कन्हैया आश्रमामध्ये पाठ व्हायचा महाराज, तेव्हा तिथे तात्या होते. तात्या तुम्हाला माहिती आहे का नाही काय माहिती, पण तात्या भोयटे तात्यांचा अनुभव आम्ही प्रत्यक्ष पाहिलेला आहे. सकाळच्या वेळेला अगदी पहाटे नामचिंतनासाठी मांडी घातली. नामचिंतन करता 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 त्या अधिष्ठानामध्ये वृत्ती एवढी लीन झाली, समाधी लागली, नामचिंतनाची समाधी. हलवलं तरी तात्या जागे होत नाहीत असं जाणवल्याच्या नंतर साधक मंडळी घाबरली, काय करावं म्हणून. डॉक्टर बाबांना बोलवलं, गुरुवारी राऊत बाबांना बोलवलं. ही सगळी मोठी बडी मंडळी आली. आल्याच्या नंतर हे सगळीच मोठी असल्यामुळे अधिकाराने तात्याला नेमकं काय झालंय, आमच्यासारख्या साधकाला वाटायचं काहीतरी दुसरंच झालं विपरीत. त्यांनी अचूक सांगितलं, नामचिंतनाची समाधी लागलेली, काहीच करू नका. प्रकार असा असतो महाराज, समाधीमध्ये एखादा महात्मा गेल्याच्या नंतर देह अवस्थेवरती त्यांना सहजासहजी आणता येत नाही. एकदम देह अवस्थेवरती जर आले, प्रपंचामध्ये जर आले, तर वृत्तीचा स्फोट होतो, परिणाम देहत्याग होतो. म्हणून अंतकरणाची वृत्ती हळूहळू शमन होत होत देह अवस्थेवरती तो महात्मा यावा लागतो. समाधी गेलेल्या महात्म्याला वृत्तीवर आणण्याकरता शास्त्रामध्ये 2 प्रयोग सांगितलेले आहेत. एक तर ज्या नाड्या आहेत आपल्या, त्या नाड्यापैकी डाव्या साईडची जी नाडी आहे ती काचेने, बारीक जो काच असतो त्या काचेने ती कट करायची असते म्हणतात, तेव्हा तो वृत्तीवरती येत असतो. एखादा व्यक्ती जर पाहिला तुम्ही असं समाधीस्थ, तर हा प्रयोग त्यांच्यावरती तुम्ही करू नका, कारण तुम्ही ती नाडी नाही, ते सगळा गळा कापून टाकतात त्यांचा. एक प्रयोग असतो व्यवहारातला. आणि दुसरा अध्यात्मातला प्रयोग असतो.
समाधीस्थ असणाऱ्या पुरुषाच्या मनामध्ये प्रवेश करून त्याच्या वृत्तीला खेचून देह अवस्थेवरती आणावं लागतं. याच्याकरता दुसरा सुद्धा तेवढ्याच प्रभावाचा लागत असतो. सगळ्या महात्म्याने पाहिल्याच्या नंतर अखंड समाधीस्थ झाले. तात्यानं समाधी लागलेली हे पाहिल्याच्या नंतर तात्या समाधीतून उत्थान होत नाही तोपर्यंत तिथे नामचिंतन केलं महाराज. अशी वारकरी संप्रदायातले असे अनेक उदाहरणं आहेत. यातलं मूर्तिमंत उदाहरण आपण अनुभवलेलं योगीराज श्री तुकाराम बाबांचं आपण जीवन अनुभवलेलं आहे. म्हणून तुका म्हणे सुख समाधी हरी कथा बाबांकडे बघून आपण नक्की म्हणू शकतो. आणि हे सर्व करण्याकरता त्यांनी मुळात प्रवेश संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजने हे धवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा झालेले सेवा भगवान पंढरीनाथाच्या चरणी विश्व माऊली ज्ञानोबाराय आदी सर्व संतांच्या चरणी प्रातस्मरणे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराजांच्या चरणी प्रातस्मरणे स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री तुकाराम बाबांच्या चरणी काशीनाथ बाबांच्या चरणी माऊली बाबांच्या चरणी प्रातस्मरणीय बाबांच्या चरणी गोविंद बाबांच्या चरणी या सर्व महापुरुषांच्या एखाद्या महात्म्यांचं माझ्याकडून नाव विसरण्याची दाट शक्यता आहे. तरी देखील मी नवीन आहे याची कल्पना तुम्हाला असल्यामुळे त्याचा काही गैरअर्थ होणार नाही अशी माझी खात्री आहे. तर या सर्व महापुरुषांच्या चरणारविंदे ही सेवा समर्पित करून परमपूज्य परमशुद्धे प्रातस्मरणे वैकुंठवासी सद्गुरू श्री बाजीराव बाबा जवळेकर गुरुवरे बाबांच्या चरणारविंदे ही सेवा समर्पित करून परमपूज्य परमशुद्धेय प्रातस्मरणीय श्री रघुनाथ बाबांच्या चरणारविंदे ही सेवा समर्पित करून उपस्थित सर्व भाविक मंडळी भक्तिमती माता सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य संस्थांचे कार्यकारी मंडळी आणि संस्थांवरती प्रेम करणारी श्रद्धा ठेवणारी सर्व वारकरी भाविक मंडळी भक्तिमती माता पंचक्रोशीतील सगळ्या भाविकांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करत असताना या अधिष्ठानामध्ये प्रदीर्घ कालापासून जी परंपरा चालू आहे एवढ्या मोठ्या परंपरेमध्ये या ठिकाणी माझ्यासारख्याने पूज्य बाबांच्या समोर आणि तुमच्यासमोर उभा राहून काहीतरी बोलण्याची चेष्टा करावी असा माझा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही. तरी देखील बाबांची आज्ञा आणि केशव महाराजांनी शास्त्रीजींनी काही दिवसापूर्वी ही सेवा दिली. खरं म्हणजे सेवा मी तसे अतिशय जड अंतकरणानेच घेतली. म्हटलं एवढ्या मोठ्या स्थानावरती आपण जाऊन काय बोलणार आहोत. तरी देखील येण्याचं फक्त एकच धाडस करण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्या ठिकाणचे जे काही गुणदोष आहेत बाबांच्या समोर आपण उभा राहून जर बोलण्याची चेष्टा केली तर तेवढीच त्यांचे 1-1.5 तासापुरती कृपादृष्टी नजर आपल्यावरती राहील आणि जीवनामध्ये चांगला परिणाम चांगली ऊर्जा अशा प्रकारची प्राप्त होईल. एवढ्याच अंतकरणातला एवढाच शुद्ध हेतू ठेवून या ठिकाणी उभा राहण्याचा प्रयत्न केला. आणि खऱ्या अर्थाने मी नेहमी सांगत असतो ही सेवा म्हणजे विष्णू जगताप या व्यक्तीची नाहीच आहे. विष्णू जगतापला कोण ओळखत आहे महाराज? तुम्हाला माहिती आहे का विष्णू जगताप? नाही माहिती. थोडं मला माहिती आहे बाबा, कोणालाच माहिती. मग सगळ्या ठिकाणी जी सेवा प्राप्त का होते त्याचं कारणच आहे ते विष्णू जगतापची सेवा नाही. गुरुवारी बाबांकडे बाजीराव बाबांकडे बघून ती सेवा दिली जाते हे मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो. आणि ही सेवासुद्धा ही विष्णू जगतापला नाही, एक सद्गुरू श्री जोग महाराजांच्या परंपरेतला पाईक आणि गुरुवारी बाबांचा सेवक या नात्याने ही सेवा दिलेली आहे. आणि त्याच सेवकाचा अंतकरणामध्ये धागाद्वारा धरून सेवकी करावे सांगितले या भूमिकेवरती येथे येऊन बोलण्याचा प्रयत्न केला. तुझे समोर पुणे तुझे पायी झालो उतराई पांडुरंग. तुका मने सुख समाधी हरी कथा तुका मने सुख समाधी हरी कथा तुका म्हणे सुख समाधी हरी कथा तुका म्हणे सुख समाधी हरी कथा तुका मने सुख समाधी हरी कथा तुका मने सुख समाधी हरी कथा तुका म्हणे सुख समाधी हरी कथा
परा राखा पाया